गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने गोविन्दाय 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 अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय। आज ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदे सह द्वितीया ज्येष्ठ मासामध्ये दशहार नवरात्र असतं म्हणजे गंगेचं 10 पायऱ्या पाणी वरती येतं। एका भक्तानं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आपल्या पापक्षालना करता गंगेची स्तुती केली तर रोज एक स्तुती करायची म्हणजे एक गंगा एक पायरी पाणी चढायचं। असं 10 दिवस स्तुती केल्यावर 10 पायऱ्या पाणी चढलं म्हणून दशहार 10 दिवसापर्यंत गंगेची स्तुती करायची असते। आता गंगा म्हणजे प्रत्यक्ष ही कथा गंगा, त्या गंगेचं आपण नाव घेतो गंगेचे म्हणायचे, पण ही कथा गंगा। सगळे लोक चातुर्मास केव्हा सुरू करतात? आषाढी एकादशी झाल्या। आपल्याकडे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासूनच करायची सवय का? तर या दशहरापासूनच गंगा कथा गंगा लावायची आहे। रामनाम कथा गंगा श्रवणे पावन करी जगा, सगळ्या जगाला पावन करणारी गंगा आहे। आता हे हरिद्वार कुरुक्षेत्र इथे काय आहे? दगड जल आणि स्थल, पण या ठिकाणी जे संत राहून गेले ऋषी राहून गेले त्यांनी तिला पावन केलं आहे। म्हणून जलाचं आणि स्थलाचं जे तीर्थ आहे त्याच्यापेक्षा हे तीर्थ जे आहे की जे कथेच्या योगानं जीवनाचं अंतःकरण शुद्ध होतं। आपली शेवटची कथा कोणती होती? एक ब्राह्मण झाडाखाली झोपला आणि तो राजहंस मित्रद्रोहाच्या निमित्ताने, मित्रद्रोहाची कथा सांगितली होती आपण शेवटच्या दिवशी। वैशंपायन म्हणतात जन्मेजया मित्रद्रोह कृतज्ञपणा हा अत्यंत वाईट आहे। म्हणून मित्रत्व ठेवायचं असेल तर शेवटपर्यंत सत्यता राहिली पाहिजे।
जर तुमची सत्यता नसेल तर ते मित्रत्व नाही. मग जसं सुदाम आणि भगवंताचं मित्रत्व राहिलं, उद्धव आणि श्रीकृष्णाचं मित्रत्व राहिलं, भगवंताला घेऊन जाणारा गोकुळातून अक्रूर मित्रत्व ठेवलं, पण अक्रूराने मात्र देवाच्या विरुद्ध काम केलं, वंदन भक्तीचे आचार्य असून सुद्धा. आणि जेव्हा कळालं, शतधन्व्याला मारलं आणि तो शतधन्व्याने तो मणी अक्रूराजवळ देऊन ठेवला होता. शेवटी भगवंताने अक्रूराला कबलवलं आणि मग अक्रूराने झालं, देवा मी एवढं वंदन करूनही माझ्या मनात हा कृतज्ञपणा कसा राहिला, तुझा माझ्यावर विश्वास नाही म्हणे. एका उत्तरात गार करून दिलं त्याला. ज्याचा माझ्यावर विश्वास असतो त्याचं रहस्यच काही वेगळं असतं. म्हणून आपलं आजपासून चातुर्मास्य सुरू झालं आणि 30 तारखेला सखाराम महाराज संध्याकाळी 8:30 ते 9 किंवा 8 ते 8:30 सगळ्यांना दर्शन घेण्याकरता आपली उपलब्ध सोय आहे. म्हणून जेवढे याच्यावर ऐकत आहे लोक, त्यांनी 30 तारखेला रात्री 8 वाजता मंदिरात महाराजांच्या दर्शनाची येण्याची संधी साधून घ्यावी, कृपा करावी नाही. ही जी संधी आहे ती साधून घ्या दर्शनाची. म्हणून वैशंपायन म्हणतात, महात्मा वचन ऐकल्यानंतर कृतज्ञ मित्रद्रोह हे ऐकल्यावर धर्मराजाला वाटलं की आणखीन काही विचारून घ्यावं आजोबाला. म्हणून शांती पर्वामध्ये आपल्या मनामध्ये जो संशय आहे तो विचारला आहे महाराजांनी आज. शोकाकुल चित्ताला शांतीचा उपाय. संसारामध्ये प्रत्येकाचं चित्त जे आहे ते शोकाकुल असतं. कोणत्या न कोणत्या प्रसंगानं काही न काही निर्माण होतच असतं दिवसभरामध्ये. असा दिवस सकाळी चांगला निघतो तर 12 वाजता काहीतरी निरोप येतो. पोराचा रिझल्ट लागला आणि त्याला 10% मार्क कमी पडले, कोणतं कॉलेज मिळेल कोणास ठाऊक झालं. बरं ते इकून तिकून चांगलंच मिळालं, 3 वाजता निरोप आला तर संध्याकाळी दुसरा निरोप आला. कारण या संसारामध्ये चित्ताला शोकाकुल होण्याचे प्रसंग सारखे निर्माण होतात. मग याच्यावर माणसानं काय करावं? धर्मराजा विचारतात, महाराज राजधर्मासंबंधी तुम्ही मला उपदेश केला, राजधर्मामध्ये कृतज्ञ मित्र नको, राजधर्मामध्ये प्रेमधर्मामध्ये कृतज्ञता निर्माण करणारा मित्र नको. कसा मित्र पाहिजे? तर आपलं वाईट वळण दुरुस्त करणारा, आपल्याला वाईट वळणात मिसळणारा नको. म्हणून परवा मी सांगितलं ना की मला सगळे लोक म्हणतात तुम्ही साडूवर इतकं जोरात का बोलता, साडूवर का बोलता. तर परवा मी कीर्तनात सांगितलं तुम्हाला, आपला मोठा भाऊ व्यसनी असेल ना, आपण जर तिथे गेलो तर म्हणजे घरी जा वैदे हाकलून दिल तो तुम्हाला, मी चुकलो आहे तू चुकू नको. पण साडू काय म्हणेल, का हो लोकचंद्रावर चालले तुम्ही काय घेत नाही, तो प्यायला लावून देईल. बा तुमचे साडू काय करतात रे बा. लक्षात ठेवा, हा फरक आहे भाऊ आणि साडूमध्ये. असं आहे ते. आपल्याला काय वाटतं? तसं नाही आहे. कधीच तर करणार नाही विचार. पण हा भाऊ मात्र तुम्हाला हाकलून देईल तिथून. तुम्हाला तसं होऊ दे, तो झाला आहे पण तुम्हाला नाही होऊ देणार. हे प्रेम असतं. इथे प्रेम नाही. म्हणून जिथे मित्रद्रोह आहे, कृतज्ञता आहे, तिथे नेहमी शोक आहे. भीष्म म्हणाले, धर्मराजा वेदामध्ये सर्वत्र धर्माचं विधान आहे. वेद जे आपले 4, यामध्ये प्रत्येक धर्म सांगितला आहे. मातृधर्म, पितृधर्म, शेजार धर्म, पाजार धर्म,
पहा तुम्ही, आपण किती शेजारच्या लोकांना मदत करतो, पण ते उलटेच होता. शेवटी आता नाक दाबावं लागलं तेव्हा काम झालं. म्हणून ते म्हणतात, हे धर्मराजा, या संसारामध्ये अशी क्रिया नाही की तिचं फळ नाही. कोणतीही क्रिया करा तुम्ही, क्रियेचं फळ आहे. मग क्रिया दोन प्रकारची आहे, सत आणि असत. असत क्रिया कराल तर पूर्ण सुख समृद्धी आहे, आणि असत कर्म कराल तर त्याची दुःख प्राप्ती आहे. सुख समृद्धी आणि दुःख प्राप्ती हे दोन फल संसारामध्ये आहे. मग आता आपण आपल्या चित्ताला ठरवायचं, आपल्याला जर सतत दुःख होत असेल तर आपलं कर्म जे आहे, आता साधारणतः माणसाला या 6 सुखाची गरज असते. पहिल्या प्रथम आपली निरोगी काया. कोणाला असं वाटत नाही की मला आजारपण यावं म्हणून. निरोगी काया. मग निरोगी कायेकरता मूळ सूत्र काय आहे तर संयम. संयम ठेवला पाहिजे. दुसरं, आपल्या जीवनामध्ये यशप्राप्ती. प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या हाताला यश पाहिजे आहे. मग यशाकरता निरइच्छा राहायचं, काम करायचं, पण याचं फळ मिळालंच पाहिजे असं नाही ठेवायचं. असं आपण सतत करत गेलो की आपल्या सत्कर्माच्या योगानं यश आपल्या मागे यायला लागतं. दुसरं, आरोग्य झालं, यश झालं, धनप्राप्ती. धनप्राप्ती करता विचारपूर्वक व्यवहार करायचे आहे. बा तुम्ही आता आमच्याकडे एक प्रकरण आलं, एक माणूस रिटायर झाला, सगळेचे सगळे पैसे ते शेअर बाजारात लावून टाकले आणि ते सगळं बुडून गेलं. आता विचार करायचा होता ना, सगळे कशाला लावायचे, त्याच्यातले काही तुला लावायचे तर थोडे लाव, बाकीचे शिल्लक ठेव. नाही, सगळे लावून टाकले. चिप्पट झाला. मग आता उरलं काय तर आत्महत्या. बरं, करायला गेलं तर त्याच्यातून वाचला पुन्हा. मग विचारायला आला, हे कशामुळे झालं तर अविचारामुळे. कारण द्रव्याच्या लक्ष्मीच्या बाबतीत विचार ठेवला पाहिजे की काय करायचं आणि काय करू नये. म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचाही विषय झाला. संतती प्राप्ती. ज्याप्रमाणे आपलं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे शत्रू, मित्र, अर्थार्थी आणि भक्तिवान अशी 4 मुलं असतात. काही मुलं जन्माला आल्यापासून वडिलांचं आजारपणापासून पैसेच खर्च करत राहतात. शिकला, मला नाही शिकायचं नाही, व्यापार करायचा. व्यापार करायचा, नवीनच दुकान पाहिजे, टपरी सुरू कर, नाही तेही करत नाही, मला जमत ते सोडून दिलं. म्हणजे वडिलांची संपत्ती खर्च करू. तो ऋणी पुत्र. आता तुम्ही तुमचं पाहून घ्या, तुम्ही कोणते होते आणि तुमचे कोणते आहे तपासून घ्या. याला ऋणी पुत्र बघता मागच्या जन्माचं. शत्रुपुत्र भानगडच करत राहता काय. मित्रपुत्र लग्न होईपर्यंत अगदी आज्ञेत राहतो आणि नंतर गावात बदली असल्यावर सुद्धा एकदम मनमाड, कारण साडू तिथे असतो. असं आहे. मग काय करू, मी पुष्कळ प्रयत्न केले पण ती झाली. असे समतत्वी. आणि चौथा सांगितला आहे, यस्य भक्तिमान सुता. जो तुमची विचारपूस करतोय, औषध घेतलं का, रात्री झोप लागली होती का नाही, आज तब्येत बरी काय, जेवण झालं का नाही, जेवण आणखीन काही करायचं आहे का, कुठे जायचं आहे का बाहेर देवदर्शनाला, मी तुम्हाला घेऊन जाऊ का, आज मला वेळ आहे, असं विचारून जो वागतो तो भक्तिवान. आता आपली तपासा यादी, आपण आहे का आणि आपले आहे का. काका किशाचा उत्तर येईल. तर माणसाला पत्नी सुख 5वं सांगितलं. आणि 6वं आहे सामाजिक सुख. पुष्कळ लोकांना सगळे सुख असतात
पण समाजात काहीच किंमत नसते. मग ते देणग्या देऊन किंमत मिळवतात. पण लोक म्हणतात अरे त्याच्या सासऱ्याकडून भेटतं म्हणून दिलं त्याने, म्हणजे त्याच्यात त्याची अपकीर्ती करतात. सामाजिक कीर्तीसुद्धा माणसाला हवी अशी वाटते, ज्याला सामाजिक प्रतिष्ठा असं म्हणतात. म्हणून हल्ली कोणी आपल्या वडिलांच्या नावाचं, पत्नी गेली असेल पत्नीच्या नावाचं प्रतिष्ठान काढून टाकतात, कारण त्यांना प्रतिष्ठा पाहिजे असते. पण जे सतत प्रतिष्ठेकरता प्रयत्न करताना त्यांना त्रास फार होतो. म्हणून सत्कर्म करत राहावं. आली प्रतिष्ठा तर घ्यावी, नाही तर तिला डोक्यात ठेवू नये. आपण काम केल्यावर कोणी चांगलं म्हणावं असं विचार नाही, काम करून मोकळं व्हावं असं आहे. या 6 गोष्टी प्रत्येक मानवाला आवश्यक आहे आणि त्याकरता सत्कर्म आपल्याला घडायला पाहिजे. म्हणून धर्मराजा संसारातले सगळे फळं आणि सगळे पदार्थ सारहीन आहे, म्हणजे क्षणभंगूर आहे असं लक्षात जो ठेवेल त्याचा संसारात शोक होत नाही. सगळेच पदार्थ जेवढे आहेत ते क्षणभंगूर आहेत. हा देह सुद्धा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्यामधला हा काळ जो आहे नासणार आहे, वृद्धिंगत नाही आहे. दिवसेंदिवस शरीर मृत्यूच्या कक्षेकडे वळत आहे. कधी ते संपणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण त्याची गती तिकडेच आहे. जसं पाणी उताराकडून खाली पडतं तसं हे शरीर जे आहे, लोक म्हणतात का तुम्ही उतरून गेले, काही काळजी आहे का? आता हे शरीर उतरणारच आहे. पण डॉक्टरला जर विचारलं का माझं शरीर नाही असंच पाहिजे, कारण त्यांना माहिती आहे स्थूल देहाचे त्रास काय आहे. आपल्याला माहीत नाही. आपल्याला गोल गिरिंग पाहिजे. उठवलं नाही गेलं तरी चालेल, बसवलं गेलं नाही तरी चालेल. हे आपण गुडघ्यावर जे बसतो म्हणजे आपल्याला आपलं शरीर ओझं धरता आलं पाहिजे. कारण संपूर्ण शरीराचं ओझं बसलं की उक्कड बसलं की त्याच्यावर जातं. म्हणून ते श्रेष्ठत्व आहे. जशी जमीन आहे, आपण चालून थकलो उभं राहिलो की बरं वाटतं, त्याच्यापेक्षा खाली बसलो तर आणखीन बरं वाटतं, आणि लोळलो तर लवकर बरे होऊन परत चालायला शक्ती येते. म्हणजे जमीन काय देते आपल्याला? शक्ती. तरी म्हणून शरीराला शक्तीची आवश्यकता आहे आणि ती भूमिपासूनच मिळते. विश्रांती करता शक्ती दिलेली आहे. आणि मग हे सगळे दोष या संसारामध्ये असतात आणि बुद्धिमान पुरुष या सगळ्या गोष्टीला क्षणिक मानतात. म्हणून ते मोक्षाच्या वाटेची वाटचाल चालतात. धर्मराजानं विचारलं, दादाजी धन नष्ट झाल्यावर माणसाला शोक होतो, स्त्री गेल्यानंतर किंवा पती गेल्यानंतर किंवा एखाद्याचा पुत्र गेल्यानंतर त्याचा शोक होतो. तो शोक दूर कसा करायचा? चित्तामध्ये धन, स्त्री, पती आणि पुत्र यांच्याबद्दल जर दुःख निर्माण झालं तर ते दुःख दूर कसं करायचं याचा उपाय सांगा. कारण महाभारताच्या युद्धात धर्मराजाचे सगळे पुत्र मारले गेले होते. नातू जन्माला यायचा होता उत्तरेच्या गर्भामध्ये, बाप अभिमन्यू मारला गेलेला होता. राज्य मिळालं पण इकडे संतती सगळी गेली. मुलाचं बारसं करण्याकरता बाप राहिला नाही, आजोबाला करावं. हो, आजोबा नातवाचं लग्न करतो पण कोपऱ्यात जाऊन रडून घेतो, का बरं मुलगा नाही आहे. आणि काही ठिकाणी मुलगा असतो तो नातवाच्या लग्नात आजोबाला खडकू बरोबर विचारत नाही, तेव्हाही आजोबा रडतो.
तेव्हाही रडतो आजोबा. मग आता या बापाला कळायला पाहिजे ना की जो आजोबा नातवाच्या आनंदा करताय सगळं त्यांना विचारून करायला काय हरकत आहे. तुम्ही बापाला विचारा याच्याकरता तर पेढे वाटतोय आम्ही की खा विचारा. दुसरं काय कशाकरता पेढे वाटवायचे नातवाचे. आजोबा का वाटतो काय कारण असतं त्याला. मोठ्या आनंदानं म्हणतो नातू झाला पेढा खा. पण त्याच्या बापाने विचारून ये नातवाने विचारून याच्याकरता पेढे आहे का. तर आनंद जो झाला आहे तो शेवटपर्यंत या दोघांनी विचारलं पाहिजे. न विचारलं तर नातू आणि पुत्र असून शोक होतो. मग याच्यातून बाजूला कसं पडावं. नाही विचारलं तर नाही विचारलं पण माणसाचं मन राहत नाही, शोक होतोच. मग याच्याकरता उपाय काय. धर्मराजानं विचारल्यावर भीष्मपिता म्हणाले, हे पुत्रा, धन नष्ट झाल्यावर, श्रीपुत्र नष्ट झाल्यावर ओहम संसार दुःखमय होतो. द्रव्य गेलं, संतती गेली, संपत्ती गेली. याच्याकरता महाराणा प्रतापाचं चरित्र आहे. महाराणा प्रतापाचं सगळं गेलं तरी महाराणा प्रताप धैर्य धरून होते. तर त्यांना प्रत्यक्ष धर्मानं भिकाऱ्याचं रूप घेऊन विचारलं आहे. त्यांचा एक मुलगा रडतोय, दीदी मुझे रोटी दे, मला भाकरी दे. आणि तेवढ्यात भिकारी आला. तर महाराणा प्रतापाने मान खाली घातली की मी काही देऊ शकत नाही. मुलगी म्हणाली, बाबा एकच रोटी देऊन टाका पण मान खाली घालू नका. मुलगा गेला, मुलगी गेली. महाराणा प्रतापाला त्या भिकाऱ्यानं विचारलं की तू रडत नाही. म्हणजे बरं झालं, मुलाचे हाल राहिले नाही, पत्नीचे हाल राहिले नाही, मुलीचे हाल राहिले नाही. आता मी एकटा आहे म्हणजे मला मरताना शोक करायची गरज नाही. शत्रू आणि मी युद्ध करत करत मरेल आणि मी स्वर्गाला पोहोचेल, असं उत्तर दिलं. असा महाराणा प्रताप. म्हणून त्याची जयंती आणि पुण्यतिथी आपल्याला करावं लागते. आणि तुमचे पोरं म्हणता बापाचे फोटो पालथे मारा, असं चाललंय हल्ली. घरातले फोटो पालथे ठेवायचे म्हणे, फक्त श्राद्धाच्या दिवशी वरती करायचे. मग हे नेते सगळे पुतळे हे लोकांकडे पाहता, यांना का फडके बांधून ठेवायचे वर्षभर. तेव्हा ते पुतळ्याकडे लोक जमले. आज सचिवालयामध्ये याचा फोटो लावा, लोकसभेत याचा, सगळे फोटोच होतील काही दिवसाने. असं आहे. म्हणून त्यावेळेस दुःखमय संसार आहे, याच्यात विचार केला तर शोक दूर होतो. आणि शोक दूर करण्याकरता प्रयत्न करावे लागतात. शोक कसा दूर करायचा आणि त्याच्याकरता काय प्रयत्न करायचे हे ऐकून घे. काय प्रयत्न झाले पाहिजे याविषयी उदाहरण रूप पुरातन इतिहास प्रसिद्ध आहे. याच्याविषयी एक घटना घडून गेली आहे. ती विषय पहिल्या प्रथम सेनजित नामक एक राजा होता. त्याला पुत्राच्या वियोगानं अत्यंत तो शोकातूर झाला. त्याला उदासीन पाहून एका ब्राह्मणानं राजाला विचारलं की महाराज, तुम्ही इतके उदासीन का, काय घडलंय. तेव्हा सेनजित राजानं विचारलं, हे तपोनिधी ब्राह्मणा, तुम्ही आमच्या चेहऱ्याकडे पाहून आमचं दुःख जाणलेलं दिसतं. ब्राह्मण जो आहे त्याच्याकडे माणूस जेव्हा येतो ना तेव्हा दुःख घेऊनच येत असतो. कारण संसारामध्ये जेव्हा दुःख होतं तेव्हा माणसाला ब्रह्माची गरज पडते. नाही तर जोपर्यंत सुख असतं, तुम्ही बघा बँडवाले उशिरा येतात लग्नात, न्हावी उशिरा येतो, ब्राह्मण आगाऊ येऊन बसतो किंवा मुहूर्त टळायला नको. पण
बाकीचे सगळे आगाऊ पैसे घेऊन घेतात, निम्मे उशिरा येतात आणि जाताना पूर्ण पैसे घेऊन जातात. आणि तुम्ही लग्नाची दक्षिणा देता, महाराज एवढेच घ्या, गरिबा मी हात जोडतो. म्हणजे जो राईट टाईम येतो आधी बसतो त्याला तुम्ही कमी देता. आणि लक्षात आलं, कारण त्याला माहिती आहे ना की मुहूर्तात लग्न लावायचं आहे, बाकीच्यांना काय मुहूर्त आहे. आणि तो एक घंटा लेट जाते असं सांगतो. म्हणजे हे लक्षात येतं का आपल्याला, जो मनुष्य तिथे हजर राहतो, तुमचं काम चांगलं करतो, त्याला उधार उसनवार. आणि त्या बँडवाल्याला 500 रुपयाची ओवाळणी, आणि ती साली जोडा मिळते त्याला 50 रुपये. बाकी ती बावळट आहे. तुम्ही कोणाला द्यायला पाहिजे 500? सालीला जन्मभर कामात पडेल गंमत करायला. तो बँडवाला गेला, तोंड फिरवलं की फिरून नाही पाहणार, पण तिथं 500 रुपये जुनं गाव. असं आहे. कुठे काय करावं हे विचाराने जमणार आहे. जोपर्यंत तुमच्याजवळ सद्विचार येत नाही तोपर्यंत लक्ष्मीचा सदुपयोग होत नाही. सदुपयोग नाही होत, त्याला सदुपयोग झाला पाहिजे. म्हणून त्यावेळेस हे तपोधना, बुद्धी, तप आणि समाधी आणि ज्ञान आणि शास्त्राचं बल हे आपल्याला विषाद करत नाही. तर तुम्ही मला अशी बुद्धी द्या की जेणेकरून माझ्याकडून तप झालं पाहिजे, माझ्याकडून समाधी आणि ज्ञान आणि शास्त्राचं बल माझ्या अंगी आलं पाहिजे, असं काहीतरी ज्ञान सांगा. असा प्रश्न सेनदित राजानं ब्राह्मणाला केला. ब्राह्मण म्हणाला, राजे, संसार उत्तम, मध्यम आणि अधम 3 प्रकारचा असतो. काही लोक काय म्हणतात, काही लोक काही करतात पण मजा मारतात. अरे ते उत्तम आहे मागच्या जन्माचे, म्हणून त्यांचं चहू बाजूला चाललं. ते लबाड्या आता करताय, त्याचं फळ आता मिळणार नाही, मागच्या जन्माचं वापरताय, हे पुढे भोगतील. हे पुढे भोगावं लागतं त्यांना. हे आपल्या लक्षात नाही आहे. आपण दुसऱ्याकडे पण म्हणतो इतकं खोटं बोलतो तरी झालं, त्याच्याकडे सगळं कसं काय अनुकूल आहे, ते मागच्या जन्माचं आहे ना. 2 मुलं असतात, एक आनंदित राहू शकतो आणि एक कायम दुःखात राहतो, त्याच्या मागच्या जन्माचं. मग हे मागच्या जन्माचं जाईल कसं? तर निरपेक्ष वृत्ती जर आली विचारानं तुमच्या अंगी तर मागच्या जन्माचं लवकर संपतं. आणि जर गुरुकृपा असेल, देवाची कृपा असेल, तर मागच्या जन्माचं दुःख लवकर संपवण्याकरता सद्गुरू आणि देव तुमच्या स्वप्नामध्ये वाईट स्वप्न दाखवतो आणि ते दुःख भोगून, स्वप्नात भोगून, जसं काही लोकांची शिक्षा दिवस आणि रात्र 2 मोडली जाते, दिवस वेगळी आणि रात्र वेगळी, आणि लवकर त्याला सोडलं जातं. तसं आहे. असे भयानक स्वप्न पडतात आपल्याला की कोणीतरी मारताय, लोटून दिलं आपल्याला, आपण ओरडून उठलो, दुःख स्वप्न पडलेलं आहे. म्हणजे पुढचं येणारं दुःख गुरुकृपेने स्वप्नात भोगून झालं. तर हे 2च लोक करू शकतात. एक तर ईश्वरी कृपा आणि दुसरं गुरुकृपा. गुरुकृपे त्याचा नाश झाला, नाश होतो. म्हणून सगळे प्राणी दुःखग्रस्त तऱ्हेतऱ्हेने फसलेले असतात. पहा ना तुम्ही, कुत्र्यांवरून पहा ना, काही ठिकाणी कुत्र्यांची अशी काही, किती लाखाचा कुत्रा होता तो, मध्ये सापडला खोटा, त्याला पकडलं तर त्याच्यावर रेडच टाकली. त्याने का चीनमधून कुत्रा आणला, त्याची काही कितीतरी किंमत सांगितली होती, करोडो रुपये, तर टाकली त्याच्यावर रेड. पकडला तर त्याने तो विकत आणलेला होता, 1500 रुपयाचा कुत्रा होता.
म्हणजे करायला गेला काय तो दुसऱ्याच दिवशी एडीनं त्याच्या घरी धुवून टाकली. एवढा कुत्रा आणतो हा टाकाय असं आहे ते. कारण काय काही बोलायला किमतीला काही प्रमाण पाहिजे ना. काही बोलतो मनुष्य. म्हणून व्यथा ही जात नाही, कारण व्यथा वाढत जाते. म्हणून बुद्धीच्या योगानं व्यथेला दूर करता येतं. जसं नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये दोन लाकडं एकत्र येतात आणि पुन्हा लाट आली की दोन्ही लाकडं वेगळे होऊन जातात, व्हायला लागतात. त्याप्रमाणे एक दिवशी दोन जण एकत्र येतात, पती आणि पत्नी. कोणाचं काम संपलं की आधी पत्नी चालली जाते, नाही तर आधी पती चालला जातो. बरं काही शेवटपर्यंत राहिले तर रडत पडत राहिले, देवनेतने किती औषध घेऊ, किती त्रास होईल, तिथे रडतच बसावं लागतं. बसवलं जात नाही, उठवलं जात नाही, खावलं जात नाही, पचत नाही, रडणं चालू दे. मग विचार जर केला तर म्हातारपणी अल्पभारी राहणारे माणसं सुखी राहतात. अल्प आणि स्वल्प असं आहे. विचारपूर्वक राहिलं तर तो अल्पाहारी राहील आणि अल्पाहारी राहील तर सुखी राहील. आपण तर संध्याकाळी रिसेप्शनला जायचं असेल तर सकाळपासून उपाशीच राहतो. तिथे गेलं तर इतकी गर्दी, असं आहे ते. उशिरा जाऊ पण गर्दी कमी होईल, गर्दी गेलं तर सगळं संपत आलं होतं. म्हणून ते म्हणतात त्या लाकडांचा जसा समागम होतो आणि प्रत्यक्ष, तसे सगळे प्राणी यांचा समागम होतो. पत्नी, मग पुत्र, मग पौत्र, बंधू आणि बांधव, ह्या सगळ्या कल्पना आपल्याला बांधून ठेवतात. सगळ्या कल्पना आहे, सगळ्या कल्पना. कल्पनेची बाधा न हो विष्णुदासा. म्हणून विष्णुदास कल्पनाच करत नाही, त्यामुळे त्यांना बाधाच होत नाही. आपण कल्पना केली की बाधा होऊन जाते. सगळ्यांना मदत करावी पण कार्यपुरती. तुम्ही जर सगळ्यांनाच मदतीची सवय लावली तर लोक आळशी होतात. म्हणून विशेष स्नेह कोणावर करू नये. ही विशेष स्नेह कोणावरही करू नये. एक दिवस तो स्नेह आपल्याला दुःखाचं कारण ठरतो. तुमचा पुत्र अज्ञातस्थळी आहे किंवा दुसऱ्या देशात आहे, त्या देशात जर काही घटना घडली तर आपला पोरगा त्याच्यात अटकला असेल का असं वाटतं. मग कोणीतरी सांगतं नाही त्याचं गाव आणि तुमचं घडलेली घटना खूप लांब आहे. हा सगळा बरं झालं. पण नुसतं जर कळालं तर लगेच आपल्या पुत्रापर्यंत आपण पोहोचून जात. आता तो अमेरिकेत लावा निघतोय ना, तो कोणी म्हणून आमच्या तर पोरायन म्हटलं तरी पुष्कळ लांब आहे. हा सगळा कारण हा स्नेह असाच आहे. जिथे आपण अतिस्नेह ठेवतो तो अतिस्नेह दुःखाला कारण होतो. म्हणून अतिसलगी कोणाशीच नसावी. भेट झाली उत्तम आहे, नाही झाली त्याहून उत्तम आहे. म्हणून ते म्हणतात विषय तृष्णेनं व्याकुळता येते. म्हणून मी कालच कोणाला म्हटलं करुणाष्टक म्हणत जातो, म्हणजे कोणाचेच दुःख होत नाही. अनुदिनानुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोह माया आचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विनशिन होतो धावरे धावाता
काय प्रार्थना केली, रघुपतीमती माझी आपुलीसी करावी, सकळ तजुनी भावे कास तुझी धरावी, झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझं विणमद नेती जंबुकी वासना. कोणी काही सांगतं जगामध्ये, ज्याला ज्याचा विषयाचा अनुभव नाही, माहिती नाही, तोही काही सांगतो. काही सांगतात लोक, कोणाला काही काही सांगतात. त्याचं रहस्य तुम्हाला जोपर्यंत माहीत नाही, म्हणून विषय तृष्णा माणसाला व्याकुळ करते. या दुःखाचा नाश करायचा असेल तर काय केलं पाहिजे, जास्त स्नेह करायचा नाही. दुःख चक्र हे नेहमी फिरत असतं, वाईट चक्र जे आहे ना ते फिरतच असतं. त्याच्या चक्राच्या गतीत आपण येऊन जाऊ, काही सांगता येत नाही. मग त्या चक्राच्या कालाय तस्मै नमः. आता दिवसेंदिवस कसा काळ आहे, पूर्वी असं वाटायचं आपण आपल्या गाडीने गेलो ना तर माणूस सेफ जातो, आता गाडीवर गाडी आदळते. आता रेल्वेच्या पटरीहून गाडी खाली उतरते, विमान क्रॅश होतं आहे. परवा आपल्या बद्रीनाथला झालं ना, मी म्हटलं काय का दुसऱ्या दिवशी अमेरिकेत झालं, म्हणजे एवढ्या प्रगत राष्ट्रात सुद्धा क्रॅश होतं. म्हणजे असं नाही. मग आता का विमानात बसणार नाही, गाडीत बसणार नाही, मोटरसायकलवर बसणार नाही, काय ॲम्बॅसेडरमध्ये जाणार नाही, कुठेही जा, वेळ आली की होईल. अहो मनुष्य दारापुढे बसला असतो तर त्याची गाडी आपल्या अंगावर येते. म्हणून ते म्हणतात हे दुःखाचं चक्र फिरत असतं. सुखदुःख प्राणीमात्रांना आनंद होत असतो, पण मनुष्य स्नेहाच्या जाळ्यामध्ये बांधला जातो. जळामध्ये वाळूचा जर आपण असा ढीग केला, जल आलं की ते वाळू चालली जाते. त्याप्रमाणे या संसारामध्ये तुम्ही कोणाशी किती स्नेह करा, एखादा दुःखाचं चक्र आलं की स्नेहाला ठिकाणा राहत नाही. म्हणून काहूर माजतो आणि माणसाला अतिकष्ट होतात. म्हणून पुत्र स्त्री कुटुंब यामध्ये नेहमी पापाचा वाटा सगळ्यांच्या हिश्श्याला येतो. कौटुंबिक सुखामध्ये आता हे बघा, मोठे मोठे श्रीमंत लोक जोपर्यंत चारी भाऊ एकत्र होते तोपर्यंत अफाट संपत्ती होती. चारी वेगळे झाले, कुठे गेले म्हणजे 4 ठिकाणी वापरले गेले, याने काही केलं त्याने काही केलं. एकत्र 4 असले म्हणजे याच्या दोघांचं दुःख नशीब वाईट असेल तर या दोघांचं चांगलं होतं, त्यामुळे संपत्ती येत राहत होती. आता एकट्याचं नशीब झाल्यामुळे वाईट दिवस आले की वाईट, चांगले आले की चांगले. म्हणून 4 भावांमध्ये 4ंचं प्रारब्ध एका वेळा वाईट येत नाही, मुद्दा लक्षात ठेवा. वेगळं झालं पाहणं, असं मोरी वाटे तुरी वाद होत्या म्हणे आमच्या घरी, आता तुरी विकत आणावं लागतं. आणि एक बी पोरगी नाही, कोणाला बी पोरगी मानावं लागतं. त्याचं कारणच होते. एका भावाला मुलगी असली म्हणजे सगळ्यांना मुली होत्या पूर्वी. एकाला पोरगा आहे का नाही, मग हा माझा पोरगा आहे खलास. हे जगामध्ये हे नियम आहे. निसंतान कोणाला म्हणतं माहिती का, 4ही भावांना एकही भावाला नसेल किंवा 2 भाऊ दोघांना नसेल तर एकाच घराला मुलगा किंवा मुलगी असली तरी त्या घराण्याला निसंतान म्हणत नाही. पण लोक कोण काय बोलेल याचा भरोसाच नाही. वडील, मोठे वडील, लहान वडील शब्द वापरला जातो फक्त. मोठे लहान, मोठी माय, माय लहान माय, शब्द तेच आहे ना. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात भीष्म पितामह, हे दुःख उत्पन्न तू केलं आहे. कशामुळे? स्नेहामुळे. म्हणून धर्मा राजा, हा माझा उपदेश आहे, कोणावर अतिही स्नेह करू नको. कृष्णार्पणमस्तु. स्नेह केला नाही म्हणजे चित्तामध्ये शोक येणार नाही. आता कोणी शोकाबद्दल काही विचारायचं नाही.
मंदिरात आलेले आणि ऑनलाईन ऐकणाऱ्यांनी सुद्धा शोकाबद्दल विचारायला यायचं नाही. कृष्णार्पण. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडविले वाटे दाता गंगा स्नाना. औषध